ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं. नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका. यामध्ये एकूण 40 प्रश्नांचा समावेश असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 42वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. विधान दुसरं, संविधान दुरुस्ती विधेयकासाठी दोन्ही सभागृहाची विशेष बहुमताची आवश्यकता असते. विधान तिसरं, काही घटना दुरुस्तींसाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची मान्यता आवश्यक असते. योग्य पर्याय निवडायचा आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, विधान 1, 2 आणि 3 हे तिन्ही विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, मूलभूत रचना सिद्धांत खालीलपैकी कोणत्या प्रकारात स्पष्टपणे मांडण्यात आला? मूलभूत रचना सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या प्रकरणात स्पष्टपणे मांडण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर येत असेल तर सर्वांनी 3 ते 4 सेकंदात उत्तर कमेंट करायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात मूलभूत रचना सिद्धांत हा मांडण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील होम रूल चळवळी बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील होम रूल चळवळी याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? ती केवळ बंगालमध्ये सुरू झाली. लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी भारतात स्वतंत्रपणे होम रूल लीग स्थापन केल्या. ऑप्शन सी, ती 1942 मध्ये सुरू झाली. आणि ऑप्शन डी, तिचे मुख्य उद्दिष्ट भारताची तात्काळ फाळणी करणे हे होते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी भारतात स्वतंत्रपणे होम रूल लीग स्थापन केल्या. हे विधान भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील होम रूल चळवळी याबाबत हे विधान योग्य आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या संदर्भात विधवा पुनर्विवाह चळवळीशी विशेषतः संबंधित व्यक्ती कोण? प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वांनी उत्तर 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचं आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या संदर्भात विधवा पुनर्विवाह चळवळीशी विशेषतः कोणती व्यक्ती संबंधित आहे? विष्णुशास्त्री पंडित, वासुदेव बळवंत फडके, सेनापती बापट की गोपाळ हरी देशमुख? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, विष्णुशास्त्री पंडित हे विधवा पुनर्विवाह चळवळीशी संबंधित होते. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथाचा प्रमुख आशय कोणता होता? महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो गुलामगिरी ग्रंथ होता त्याचा प्रमुख आशय काय होता? सर्वांना उत्तर माहीत पाहिजे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सामाजिक विषमता आणि जातीव्यवस्थेची टीका हा या ग्रंथातील महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रमुख आशय होता. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, हे याचं करेक्ट उत्तर होईल. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील गोदावरी नदी प्रणालीशी संबंधित नाही? कोणती नदी ही गोदावरी नदी प्रणालीशी संबंधित नाही? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वैनगंगा ही गोदावरी नदी प्रणालीशी संबंधित नाही. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पर्जन्य वितरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, कोकण किनारपट्टीवर वार्षिक पर्जन्यमान तुलनेने जास्त आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो. महाराष्ट्रातील पर्जन्याचे प्रमाण वर्षानुवर्षे तुलनेने अनिश्चित असते. योग्य विधाने निवडायची आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जांभा माती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते? आपल्या महाराष्ट्रातील जांभा माती ही कोणत्या प्रदेशात आढळते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन
ए. कोकण आणि सह्याद्रीचा भाग या प्रदेशात जांभा माती आढळते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी विचारलेली आहे. भीमा कृष्णेची उपनदी, प्रवरा गोदावरीची उपनदी, वर्धा गोदावरीची थेट उपनदी, पंचगंगा कृष्णेची उपनदी. बरोबर उत्तर काय आहे याचं? चुकीची जोडी विचारलेली आहे. ऑप्शन सी, वर्धा गोदावरीची थेट उपनदी ही चुकीची जोडी आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी हे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेतील रेपो दर वाढल्यास सामान्यतः कोणता परिणाम अपेक्षित असतो? भारतीय अर्थव्यवस्थेतील रेपो दर वाढल्यास सामान्यतः कोणता परिणाम आवश्यक असतो? बँकांसाठी कर्ज घेणे स्वस्त होते. ऑप्शन बी, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यास मदत होते. ऑप्शन सी, चलनवाढ आपोआप शून्य होते. आणि ऑप्शन डी, सरकारचा कर महसूल तत्काळ वाढतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण आणण्यास मदत होते. रेपो दर वाढल्यास हा परिणाम अपेक्षित असतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी. पुढील प्रश्न, राजकोषीय धोरण मुख्यतः कोणत्या घटकाशी संबंधित आहे? राजकोषीय धोरण मुख्यतः कोणत्या घटकाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, सरकारचा कर आणि सार्वजनिक खर्च. ऑप्शन बी, फक्त चलन छपाई. ऑप्शन सी, फक्त बँकांच्या ठेवी. ऑप्शन डी, फक्त परकीय चलन बाजार. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, सरकारचा कर आणि सार्वजनिक खर्च या घटकांशी संबंधित राजकीय धोरण असते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? प्रत्यक्ष कर कोणता आहे? जीएसटी, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क, आयकर. बघा, उत्तर सर्वांनी 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचे आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, आयकर हा प्रत्यक्ष कर आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील संवैधानिक उपायांचा अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे? संवैधानिक उपायांचा अधिकार हा कोणत्या कलमाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 32 याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, बंदी प्रत्यक्षीकरण ह्या प्रादेशिक लेखाचा प्रमुख उद्देश कोणता? बंदी प्रत्यक्षीकरण या प्रादेशिक लेखाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बेकायदेशीर अटकेपासून व्यक्तीचे संरक्षण करणे हा बंदी प्रत्यक्षीकरण या प्रादेशिक लेखाचा प्रमुख उद्देश आहे. पुढील प्रश्न पाहूया. पर्यावरणाच्या संदर्भात जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून पश्चिम घाटाचे महत्त्व मुख्यतः कशामुळे आहे? तेथे फक्त वाळवंटी वनस्पती आढळतात. स्थानिक प्रजातींची मोठी विविधता आढळते. ते पूर्णपणे हिमाच्छादित आहे. ऑप्शन डी, तिथे कोणतीही मानवी वस्ती नाही. काय होईल याचे योग्य उत्तर? ऑप्शन बी, स्थानिक प्रजातींची मोठी विविधता आढळते. त्यामुळे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून पश्चिम घाटाचे महत्त्व स्थानिक आणि प्रजातींची मोठी विविधता आढळते याच्यामुळे महत्त्व आहे जैवविविधता हॉटस्पॉटला. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू हरितगृह परिणामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑर्गॉन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कार्बन डायऑक्साईड हा वायू हरितगृह परिणामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती प्रामुख्याने कुठे होते? आपल्या शरीरातलं जे इन्सुलिन असतं या संप्रेरकाची निर्मिती प्रामुख्याने कुठे होते? उत्तर 3 ते 4 सेकंदात सर्वांनी कमेंट करायचे आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, स्वादुपिंडात इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात जमाबंदीचा प्रमुख संबंध कशाशी आहे? महसूल प्रशासनाच्या संदर्भात जमाबंदीचा प्रमुख संबंध कशाशी आहे? महसूल व जमीन नोंदीची तपासणी व पडताळणी, फक्त ग्रामपंचायत निवडणूक, फक्त पिकांच्या बाजारभावाची नोंद आणि फक्त गावातील लोकसंख्या मोजणी कशाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, महसूल व जमीन नोंदीची तपासणी व पडताळणी या संदर्भात जमाबंदीचा प्रमुख संबंध आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील भूमी अभिलेखांच्या संदर्भात 7/12 उतारा मुख्यतः कोणती माहिती दर्शवतो?
भूमी अभिलेखनाच्या संदर्भात जो 7/12 उतारा असतो मुख्यतः ती माहिती कशाशी दर्शवतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, जमीन धारकाचे हक्क व जमिनीवरील पिकांसह संबंधित नोंदी, हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान पहिलं, मूलभूत कर्तव्ये कलम 51A मध्ये नमूद आहेत. मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आणि मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेचा भाग होती. योग्य विधाने ओळखायची आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फक्त 1 आणि 2 हे 2 विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राष्ट्रपतींच्या निवडणुकांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, संसद व राज्यांच्या विधानसभांमधील निवडून आलेले सदस्य मतदान करतात, हे विधान योग्य आहे. कशाशी? तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात हे विधान योग्य आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या समूहात येतो? धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा कोणत्या कलमांच्या समूहात येतो? कलम 14 ते 18, कलम 19 ते 22, कलम 25 ते 28 आणि कलम 29 ते 30. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 25 ते 28 या कलमांच्या समूहात धर्मस्वातंत्र्याचा अधिकार येतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन सी. पुढील प्रश्न, सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? महत्त्वाचा प्रश्न आहे. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? 1925, 1927, 1928, 1930. योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन सी, 1928 साली सायमन कमिशन आपल्या भारतात आले. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनाचे ऐतिहासिक महत्त्व कोणते? काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनाचे ऐतिहासिक महत्त्व कोणते आहे? ऑप्शन ए, काँग्रेसची स्थापना झाली. बी, काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये लखनौ करार झाला. सी, भारत छोडो आंदोलन सुरू झाले. आणि ऑप्शन डी, पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये लखनौ करार झाला. हे काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सर्वांना यायला पाहिजे याचं उत्तर. बरोबर ऑप्शन आहे गोदावरी. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, नदी आणि उपनद्या, नद्या यांचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला नदी आणि उपनदी हे तोंडपाठ झालं पाहिजे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या कोकण विभागात समाविष्ट होत नाही? कोणता जिल्हा हा कोकण विभागात समाविष्ट होत नाही? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की सातारा? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सातारा हा जिल्हा महाराष्ट्राच्या कोकण विभागात समाविष्ट होत नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन डी, सातारा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तापी खोरे मुख्यतः कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील तापी खोरे हे कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. बी, पश्चिम घाट. सी, मराठवाडा. आणि डी, दक्षिण कोकण. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर महाराष्ट्रात. यासाठी तापी खोरे हे मुख्यतः संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही नद्या गोदावरी नदी प्रणालीशी संबंधित आहेत. वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून प्राणहिता नदी तयार होते आणि प्राणहिता नदी पुढे गोदावरीला मिळते. बघा, विधाने वाचून त्यातील योग्य विधान निवडायचे आहेत. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न, दख्खन ट्रॅप निर्मितीचा प्रमुख संदर्भ कोणत्या भूवैज्ञानिक प्रक्रियेशी आहे? दख्खन ट्रॅप या निर्मितीचा प्रमुख संदर्भ कोणत्या भूवैज्ञानिक प्रक्रियेशी आहे? हिमनदीजन्य निक्षेप, बेसाल्टिक लावाचा विस्तृत उद्रेक, समुद्री वाळूचे निक्षेपण आणि चुनखडीचे रासायनिक अपक्षय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बेसाल्टिक लावाचा विस्तृत उद्रेक.
या निर्मितीशी दख्खन ट्रॅप निर्मितीचा प्रमुख संदर्भ आहे. पुढील प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेत वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी यातील फरक मुख्यतः कशामुळे निर्माण होतो? वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी यातील फरक कशामुळे निर्माण होतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, किंमत पातळीतील बदल. यामुळे वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी यातील फरक निर्माण होतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, किंमत पातळीतील बदल. पुढील प्रश्न, चलनविषयक धोरण भारतात प्रामुख्याने कोणती संस्था नियंत्रित करते? चलनविषयक जी धोरणे असतात ती भारतात कोणती संस्था नियंत्रित करते? वित्त मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग, वित्त आयोग. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, सर्वांनी उत्तर कमेंट करायचं आहे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था चलनविषयक धोरण नियंत्रित करते. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने CRR वाढवल्यास सामान्यतः कोणता परिणाम होण्याची शक्यता असते? भारतीय रिझर्व्ह बँकेने जर CRR वाढवल्यास सामान्यतः कोणता परिणाम होऊ शकतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बँकिंग व्यवस्थेतील पतनिर्मिती कमी होऊ शकते. हा परिणाम जर CRR रिझर्व्ह बँकेने वाढवला तर हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बँकिंग व्यवस्थेतील पतनिर्मिती कमी होऊ शकते. पुढील प्रश्न, महागाई मोजण्यासाठी भारतात ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI महत्त्वाचा का आहे? तो फक्त शेअर बाजारातील किमती मोजतो. ऑप्शन बी, तो ग्राहकांच्या वापरातील वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल दर्शवतो. ऑप्शन सी, तो केवळ निर्यात वस्तूंच्या किमती मोजतो. आणि ऑप्शन डी, तो फक्त कृषी उत्पादन मोजतो. काय आहे याचं उत्तर? ऑप्शन बी, तो ग्राहकांच्या वापरातील वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल दर्शवतो. त्यामुळे महागाई मोजण्यासाठी भारतात ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, तो ग्राहकांच्या वापरातील वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल दर्शवतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे? क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू की टायफॉइड? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती वातावरणातून मुख्यतः कोणता वायू शोषून घेतात? प्रश्न सोपा आहे तरी पण महत्त्वाचा आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती वातावरण मुख्यतः कोणता वायू शोषून घेतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान ओझोन थर संदर्भात योग्य आहे? योग्य विधान विचारलेले आहे ओझोन थर संदर्भात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, तो सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर की भंडारा? ते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा स्थित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात पीक पाहणीचा प्रमुख उद्देश कोणता आहे? पीक पाहणीचा प्रमुख उद्देश कोणता आहे? जमिनीचा बाजारभाव निश्चित करणे, शेतातील पिकांची नोंद करणे, गावची लोकसंख्या निश्चित करणे की जमिनीची मालकी बदलणे? कशाशी संदर्भात आहे पीक पाहणी? हा शेतातील पिकांची नोंदणी करणे. नावातच आहे पीक म्हणजे शेतातील पिकांची नोंद करणे हा महसूल प्रशासनाच्या संदर्भात पीक पाहणीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, शेतातील पिकांची नोंद करणे. पुढील प्रश्न, फेरफार नोंद आणि पीक पाहणी यातील योग्य फरक कोणता आहे? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे बघा हा. फेरफार नोंद आणि पीक पाहणी यातील योग्य फरक कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, फेरफार हा नोंद हक्कातील बदलाशी तर पीक पाहणी हा जमिनीवरील पिकांच्या नोंदीशी संबंधित आहे. फेरफार हा कशाशी आहे? नोंद हक्कातील बदलाशी आणि पीक पाहणी हा जमिनीवरील पिकांच्या नोंदीशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.